नमस्कार सर्वांना, करिअर पीक पॉइंट या चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पंजाब नॅशनल बँकेच्या ज्या वॅकन्सी निघालेल्या आहेत, ठीक आहे, ऑफिसर कॅडर, मॅनेजर कॅडरसाठी, ठीक आहे, तर त्याच्याबद्दल डिस्कस करणार आहोत। आणि या ज्या व्हिडिओची जी PDF आहे, नोटिफिकेशनची जी PDF आहे ती तुम्हाला माझ्या टेलिग्रामच्या चॅनलवरती मिळेल। टेलिग्राम चॅनलचं नाव आहे करिअर पीक पॉइंट, ठीक आहे। तर त्याची जी लिंक आहे ती चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे, तर तुम्ही तिथं जाऊन चॅनललाही व्हिजिट करू शकता, ठीक आहे। त्या चॅनलवरती तुम्हाला एक्झाम रिलेटेड किंवा स्टडी मटेरियल या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे मिळणार आहेत। तर टेलिग्राम चॅनललाही नक्की व्हिजिट करा। आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला फर्स्ट टाइम व्हिजिट करत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर म्हणजे आवडला तर नक्की शेअर करा। जे कोणी तुमचे फ्रेंड्स, फॅमिली किंवा रिलेटिव्स जॉबच्या सर्चमध्ये आहेत, ठीक आहे, त्यांना नक्की शेअर करा। आणि जर व्हिडिओ रिलेटेड तुम्हाला काही सजेशन असेल, ठीक आहे, किंवा काही क्वेश्चन असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट्समध्ये लिहा, मी तिथं तुम्हाला नक्की आन्सर देईन, ठीक आहे। आणि जर तुम्ही या अगोदर माझे सबस्क्रायबर असाल तर थँक्यू सो मच, तुम्ही माझ्या व्हिडिओला पुन्हा व्हिजिट केली। तुम्हाला ही रिक्वेस्ट आहे की तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड, फॅमिली आणि रिलेटिव्ह यांना शेअर करा, जे कोणी सध्या जॉबच्या सर्चमध्ये आहेत, ठीक आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। इथं बघा, पंजाब नॅशनल बँकेच्या ज्या वॅकन्सी निघालेल्या आहेत त्याचं ऑनलाईन ॲप्लिकेशन चालू झालेलं आहे 24 मे पासून, ठीक आहे। लास्ट डेट जी असणार आहे ती 11 जून आहे। आणि जर इन केस तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये काही मॉडिफिकेशन करायचं आहे, ठीक आहे, तर मॉडिफिकेशनसाठी ऑप्शन नाही आहे इथं, ठीक आहे। तर तुमची जी लास्ट क्लोजिंग डेट त्यांनी सांगितलेली आहे ती 11 जून असणार आहे, ठीक आहे। ऑनलाईन एक्झाम बघा त्यांनी सांगितलेली आहे 2 जुलैला असणार आहे, ठीक आहे, तेही इथं त्यांनी मेन्शन केलेलं आहे। तर मग पोस्ट कोणकोणते आहेत ते पाहूया। बघा, त्यांनी फर्स्ट पोस्ट सांगितलेली आहे ऑफिसर क्रेडिट, ठीक आहे, ती ग्रेड त्याची असणार आहे JMGS 1, ठीक आहे। टोटल वॅकन्सी निघालेल्या आहेत 200 आणि जे पे स्केल आहे ते इथं त्यांनी मेन्शन केलेलं आहे, ठीक आहे। तर 36,000 तुमचं बेसिक असणार आहे आणि त्या बँकेच्या गाईडलाईन्सनुसार तुमचं बेसिक प्लस त्याच्यावर तुमचं TADA HRA, ठीक आहे। तुम्हाला ऑफिसर असल्यामुळे जर लीज अकॉमोडेशन मिळणार आहे, प्लस तुम्हाला मेडिकल इन्शुरन्स मिळणार आहे, रिटायरमेंट बेनिफिट्स मिळणार आहेत, अशा बऱ्याच काही बेनिफिट्स जे बँक वेळोवेळी सांगत असते, ठीक आहे, ते ऑफिसर म्हणजे जे कोणी बँकचे एम्प्लॉई आहेत त्यांना मिळणार आहे, ठीक आहे। त्याच्यानंतरची बघा पोस्ट आहे क्रेडिट ऑफिसर इंडस्ट्री, ठीक आहे, JMGS ग्रेड 1 आहे त्याचं। त्याच्यानंतर टोटल 8 पोस्ट आहेत आणि त्याचंही बेसिक त्यांनी दिलेलं आहे 36,000 रुपये, ठीक आहे। त्याच्यावर तुमचं TADA मी जसं सांगितल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी लागू होतात। त्याच्यानंतरची जी पोस्ट आहे ऑफिसर सिव्हिल इंजिनियर, ठीक आहे, JMGS 1 आहे, त्याच्यासाठी टोटल वॅकन्सी निघालेल्या आहेत 5। दुसरी त्याची स्केल आहे 36,000 रुपये बेसिक, ठीक आहे। त्याच्यानंतर चौथी जी पोस्ट आहे ती ऑफिसर इलेक्ट्रिकल इंजिनियर, ठीक आहे, JMGS 1, 4 टोटल जागा निघालेल्या आहेत, 36,000 बेसिक आहे त्याचं। त्याच्यानंतर पाचवी पोस्ट जी आहे ऑफिसर आर्किटेक्ट, त्यात JMGS ग्रेड आहे, 1 पोस्टसाठी वॅकन्सी निघालेली आहे, 36,000 रुपये बेसिक आहे, ठीक आहे। 6वी पोस्ट जी आहे त्याची ती ऑफिसर इकॉनॉमिक्स, JMGS 1 त्याची स्केल आहे आणि टोटल 6 वॅकन्सी निघालेल्या आहेत आणि त्याचं जे बेसिक असणार आहे ते 36,000 रुपये आहे, ठीक आहे। 7वी पोस्ट जी आहे बघा मॅनेजर इकॉनॉमिक्स, MMGS 2 आहे स्केल, टोटल 4 जागा निघालेल्या आहेत आणि ज्याचं जे बेसिक आहे ते 48,170 प्लस तुमचं TADA HRA त्याच्यावरती सगळं कॅल्क्युलेट होत असतं, ठीक आहे। त्याच्यानंतरची जी पोस्ट आहे ती मॅनेजर डाटा सायंटिस्ट, MMGS 2 ग्रेड आहे, टोटल 3 जागा निघालेल्या आहेत, 48,170 तुमचं बेसिक असणार आहे। त्याच्यानंतरची जी पोस्ट आहे सिनियर मॅनेजर डाटा सायंटिस्ट, ठीक आहे, MMGS 3 आहे, 2 वॅकन्सी निघालेल्या आहेत, बेसिक असणार आहे 63,840 प्लस तुमचे TADA HRA त्याच्यावरती ऍड होणार आहे। त्याच्यानंतर बघा मॅनेजर सायबर सिक्युरिटी, MMGS 2 आहे स्केल, 4 वॅकन्सी आहेत, 48,170 बेसिक असणार आहे। आणि जी लास्ट पोस्ट त्यांनी इथं सांगितलेली आहे ती सिनियर मॅनेजर सायबर सिक्युरिटी, ठीक आहे, ती MMGS 3 आहे, 3 जागा आहेत, 63,840 त्याचं बेसिक असणार आहे, ठीक आहे।
तर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जे इथं सांगितलंय TADA HRA किंवा लीड्स अकोमोडेशन किंवा लिव्ह फेअर कन्सेशन, मेडिकल इन्शुरन्स, रिटायरमेंट बेनिफिट्स किंवा बँक जे काही वेळोवेळी एम्प्लॉईसाठी बेनिफिट्स देत असते, ठीक आहे, ते सगळे तुम्हाला इथं मिळणार आहे. तर रिझर्वेशन मध्ये बघा, तुम्ही ज्या पोस्टसाठी अप्लाय करणार आहात, ठीक आहे, तर कोणत्या पोस्टसाठी रिझर्वेशन कसं दिलेलं आहे, ठीक आहे, तर ते इथं त्यांनी मेन्शन केलेलं आहे. टोटल जागा आणि रिझर्वेशन वाईज त्यांनी तुम्ही ज्या रिझर्वेशन कॅटेगरीमधून येणार आहात त्याच्यासाठी किती व्हॅकन्सी आहेत त्या इथं तुम्ही मेन्शन केलेल्या आहेत त्यांनी, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, इथं त्यांनी म्हटलेलं आहे की तुमचं जे आहे पोस्टिंग जे होणार आहे ती ऑल इंडियामध्ये कुठेही होणार आहे, ठीक आहे. जिथं जशी वॅकन्सी असणार आहे त्यानुसार तुमची पोस्टिंग होणार आहे. त्याच्यानंतर बघा, क्वालिफिकेशन एज क्रायटेरिया इथे त्यांनी दिलेले आहे. क्रेडिट ऑफिसरसाठी बघा, त्यांनी मिनिमम 21 वर्ष सांगितलेले आहेत आणि जे मॅक्झिमम आहे ते 28 वर्ष आहे. क्वालिफिकेशन बघा, इथे त्यांनी दिलेले आहे चार्टर्ड अकाउंट, त्याच्यानंतर CMA, ठीक आहे, CMA असलं पाहिजे तुमचं. त्याच्यानंतर CA काय म्हणतात त्याला, चार्टर्ड फायनान्शियल अनालिस्ट फ्रॉम CFA इन्स्टिट्यूट USA मधून असलं पाहिजे ते, किंवा तुमचं फुल टाइम पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री डिप्लोमा इन मॅनेजमेंट MEA, ठीक आहे, हे असलं पाहिजे विथ स्पेशलायझेशन इन फायनान्स, ठीक आहे. तर मिनिमम 60% मार्क्स त्यांनी सांगितलेले आहे. तर ते एक्सपिरियन्स त्यांनी मॅन्डेटरी नाही आहे, पण जर असेल तर डिझायरेबल त्यांनी इथं सांगितलेलं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, जॉब रोल ही त्यांनी इथं मेन्शन केलेला आहे. कॉर्पोरेट क्रेडिट वर्टिकल्स, MSME, रिटेल क्रेडिट वर्टिकल, ट्रेड फायनान्स वर्टिकल, फायनान्स अँड टॅक्सेशन डिव्हिजन, ठीक आहे. तर हा तुमचा जॉब रोल असणार आहे. त्याच्यानंतर बघा, ऑफिसर इंडस्ट्री याच्यासाठी जी मिनिमम एज 21 ते 30 वर्ष सांगितलेलं आहे, म्हणजे मॅक्झिमम 30 वर्ष आहे. तर तुमची बघा फुल टाइम डिग्री इन BE BTech, ठीक आहे. तर ज्या स्ट्रीम सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये ते इलेक्ट्रिकल आहे, केमिकल आहे, मेकॅनिकल, सिव्हिल, टेक्सटाईल, मायनिंग, त्याच्यानंतर मेटॅलुरॉजी, ठीक आहे. तर हे तुमच्यापैकी अशा स्ट्रीममधून तुमचं जर BE BTech झालेलं असेल तर तुम्ही ह्या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. एक्सपिरियन्स नील आहे, पण जर असेल तुमच्याकडे तर इंडस्ट्रियल एक्सपिरियन्स त्यांनी मागितलेला आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, जे जॉब प्रोफाईल असणार आहे ते टेक्नो इकॉनॉमिक व्हायबिलिटी स्टडी अँड वर्क रिलेटेड टू क्रेडिट किंवा ॲडव्हान्सेस ऑफ बँक, ठीक आहे. तर हा जॉब प्रोफाईल असणार आहे. नेक्स्ट जी आहे ती ऑफिसर सिव्हिल इंजिनियर, ठीक आहे. त्याच्यासाठी बघा, त्यांनी 21 वर्ष मिनिमम सांगितलेलं आहे, मॅक्झिमम 30 वर्ष आहे. तर क्वालिफिकेशन बघा, त्यांनी काय म्हटलेलं आहे, BE BTech लागणार आहे आणि किंवा इक्विव्हॅलेंट असणार आहे सिव्हिल इंजिनिअरिंग फ्रॉम एनी इन्स्टिट्यूट किंवा कॉलेज, ठीक आहे, विथ मिनिमम 60% मार्क्स, ठीक आहे. आणि इथे एक्सपिरियन्स मागितलेला आहे बघा, त्यांनी मिनिमम 1 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे सिव्हिल इंजिनिअरिंग फील्डमध्ये, किंवा ठीक आहे, किंवा कन्स्ट्रक्शन किंवा रिनोव्हेशन किंवा रिट्रोफिटिंग किंवा इंटेरियर फर्निशिंग, ठीक आहे. तर ह्या रिलेटेड तुमच्याकडे 1 वर्षाचा एक्सपिरियन्स असला पाहिजे, ठीक आहे. तर जॉब प्रोफाईल बघा, त्यांनी सांगितलेले आहे ऑल कन्स्ट्रक्शन रिलेटेड वर्क्स, ज्या काही बँकेच्या कन्स्ट्रक्शन बिल्डिंग्स रिलेटेड वर्क असणार आहे ते इथं येणार आहे. तर अशी जॉब प्रोफाईल असणार आहे, ठीक आहे. त्याच्यानंतरची जी पोस्ट आहे ऑफिसर इलेक्ट्रिकल इंजिनियर, ठीक आहे. त्याच्यासाठी मिनिमम बघा त्यांनी 21 वर्ष सांगितलेलं आहे, मॅक्झिमम 30 वर्ष आहे. आणि क्वालिफिकेशन बघा, BE BTech असलं पाहिजे तुमचं. ज्या स्ट्रीम सांगितलेल्या आहेत ती किंवा इक्विव्हॅलेंट आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग फ्रॉम एनी इन्स्टिट्यूट, ठीक आहे. याच्यापैकी जर तुमची कुठची क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही नक्की अप्लाय करू शकता. एक्सपिरियन्स त्यांनी सांगितलेला आहे मिनिमम 1 वर्षाचा. ज्या फील्ड दिलेल्या आहेत या फील्डमधून तुमचा एक्सपिरियन्स असला पाहिजे. त्या फील्ड आहेत इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, ठीक आहे, किंवा कन्स्ट्रक्शन, रिनोव्हेशन, रिट्रोफायरिंग किंवा फर्निशिंग, मेंटेनन्स, ह्यापैकी जर तुमच्या कोणत्याही फील्डमधून तुमचा जर जॉब एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही ह्या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. आणि हे तिथे त्यांनी जॉब डिस्क्रिप्शन दिलेलं आहे, जॉब काय प्रोफाईल काय असणार आहे हे इथं मेन्शन केलेलं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतरची जी पोस्ट आहे ऑफिसर आर्किटेक्ट, ठीक आहे. त्याच्यासाठी मिनिमम एज आहे 21 वर्ष, मॅक्झिमम 30 आहे. तर तुमची फुल टाईम डिग्री असली पाहिजे BE आर्किटेक्चर, तुमचं आर्किटेक्चरमधून ग्रॅज्युएशन झालेलं असलं पाहिजे, ठीक आहे, विथ मिनिमम 60% मार्क्स. तुम्हाला 1 वर्षाचा एक्सपिरियन्स असला पाहिजे रिलेटेड तुमच्या फील्डमध्ये. इथं त्यांनी मेन्शन केलेलं आहे, जर तुमचं आर्किटेक्चर झालेलं असेल तर तुम्ही इथं पाहू शकता तुमच्या ज्या फील्ड रिलेटेड जो
एक्सपिरियन्स आहे तो इथं त्यांनी मेन्शन केलेला आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर तुमची वर्क प्रोफाईल इथं त्यांनी मेन्शन केलेली आहे. त्याच्यानंतर बघा ऑफिसर इकॉनॉमिक्स, त्याच्यासाठी तो मिनिमम एज 21 आहे, मॅक्झिमम 30 असणार आहे. त्याच्यानंतर इथं बघा त्यांनी क्वालिफिकेशन दिलेलं आहे, फुल टाइम ग्रॅज्युएशन डिग्री विथ इकॉनॉमिक्स ॲज अ मेन सब्जेक्ट, ठीक आहे. अँड प्लस त्यांनी दिलेलं आहे फुल टाइम पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री इन इकॉनॉमेट्रिक्स, बिझनेस इकॉनॉमिक्स, अप्लाइड इकॉनॉमिक्स, ठीक आहे. तर याच्या म्हणजे तुमच्याकडे ग्रॅज्युएशनही असलं पाहिजे आणि पोस्ट ग्रॅज्युएशनही असलं पाहिजे, ठीक आहे. ते इथं त्यांनी मेन्शन केलेलं आहे. त्याच्यानंतर बघा एक्सपिरियन्स त्यांनी नील सांगितलेला आहे, पण जर असेल तुमचा एक्सपिरियन्स ह्या फील्ड रिलेटेड तिथं एक्सपिरियन्स त्यांनी मागितलेला आहे, ठीक आहे. आणि इथं त्यांनी तुमची जी जॉब प्रोफाईल असणार आहे त्याबद्दल पूर्ण डिटेल्समध्ये दिलेल्या आहेत. जर तुमचं इकॉनॉमिक्स झालेलं असेल ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन इकॉनॉमिकमधून झालेलं असेल तर तुम्ही ह्या पोस्टसाठी नक्की अप्लाय करू शकता, ठीक आहे. त्याच्यानंतरची जी पोस्ट आहे ती मॅनेजर इकॉनॉमिक्स आहे. त्याच्यासाठी मिनिमम एज दिलेला आहे 25 वर्ष, मॅक्झिमम 35 वर्ष दिलेलं आहे. त्याच्यासाठी बघा एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे की फुल टाइम डिग्री, ग्रॅज्युएशन डिग्री विथ इकॉनॉमिक्स ॲज अ मेन सब्जेक्ट, प्लस तुमच्याकडे पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री जी आहे ती या फील्डमधून असली पाहिजे, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा त्यांनी इथं डिझायरेबलमध्ये सांगितलेलं आहे, म्हणजे असलं तर उत्तमच आहे, अशी गोष्ट आहे, अशा पद्धतीचं मॅन्डेटरी नाही आहे, ठीक आहे. तर डिझायरेबल स्किलमध्ये तुम्हाला MS वर्ड ॲप्लिकेशन, वर्ड, पॉवर पॉईंट, ठीक आहे, याच्याबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर बघा मॅन्डेटरी तुम्हाला 2 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे. तर तुम्ही ज्या फील्ड यामधून तुमचा जर एक्सपिरियन्स असेल, ठीक आहे, तर तुम्ही ह्या पोस्टसाठी इलिजिबल आहात. प्लस तुमची जॉब प्रोफाईल इथं त्यांनी मेन्शन केलेली आहे, तेही पाहून घ्याल. त्याच्यानंतरची जी पोस्ट आहे बघा मॅनेजर डाटा सायंटिस्ट, ठीक आहे. मिनिमम 25 वर्ष दिलेलं आहे, मॅक्झिमम 35 वर्ष दिलेलं आहे. क्वालिफिकेशन बघा म्हटलेलं आहे त्यांनी फुल टाइम डिग्री इन BE, BTech, ME किंवा MTech इन कम्प्युटर सायन्स, ठीक आहे. या कम्प्युटर सायन्समधून तुमचं या पोस्टमधून तुमचं जर ग्रॅज्युएशन असेल तर तुम्ही नक्की या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. प्लस त्यांनी सांगितलेले आहे 6 मंथ सर्टिफिकेशन इन डाटा ॲनालिसिस, डाटा सायन्स, ठीक आहे, आर्किटेक्चर इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग, ठीक आहे, किंवा फुल टाइम पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन स्टॅटिस्टिक्स, ठीक आहे. स्टॅटिस्टिकमधून जर तुमची डिग्री झाली असेल तरीही तुम्ही अप्लाय करू शकता. त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी म्हटलेलं आहे फुल टाइम डिग्री इन BE, BTech, ME, MTech इन डाटा सायन्स, ठीक आहे, किंवा AI किंवा मशीन लर्निंग, ह्याच्यापैकी जर तुमचं डिग्री कशातून झालेली असेल तर तुम्ही ह्या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. म्हणजे तुम्हाला तुमचं फर्स्ट तर हे आहे तुमचं फुल टाइम डिग्री ह्याच्यातून असली पाहिजे, प्लस तुमच्याकडे 6 महिन्याचा कोर्स असला पाहिजे याच्यापैकी, किंवा तुमची फुल टाइम डिग्री स्टॅटिस्टिकमधून असली पाहिजे, किंवा तुमची फुल टाइम डिग्री हे असली पाहिजे. डिझायरेबलमध्ये त्यांनी सांगितलेले आहे सर्टिफाईड ॲनालिटिक्स प्रोफेशनल फ्रॉम इन्फॉर्म्स, ठीक आहे, इथून तुमचं सर्टिफिकेशन असलं पाहिजे. त्याच्यानंतर बघा मिनिमम 3 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्या रिलेटेड फील्डमधून सांगितलेला आहे. आणि त्याच्यानंतर बघा इथं बघा त्यांनी तुमची जॉब प्रोफाईल दिलेली आहे आणि हे स्किल दिलेलं आहे, ठीक आहे. तर हे मॅन्डेटरी आहे तुमच्यासाठी, तर हे असणं तुमच्याकडे गरजेचं आहे जे ॲप्लिकेशन करण्यापूर्वी. त्याच्यानंतर बघा सिनियर मॅनेजर डाटा सायंटिस्टची पोस्ट आहे, मिनिमम 27 वर्ष एज आहे, मॅक्झिमम 38 दिलेलं आहे, ठीक आहे. त्याच्यासाठी बघा त्यांनी फुल टाइम डिग्री इन BE, BTech, ME, MTech इन कम्प्युटर सायन्स सांगितलेलं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड त्यांनी जी क्वालिफिकेशन सांगितलेली आहे ती 6 मंथ सर्टिफिकेशन इन डाटा सायंटिस्ट, डाटा ॲनालिसिस, AI इन अँड मशीन लर्निंग, ठीक आहे, किंवा सांगितलेले फुल टाइम पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री इन स्टॅटिस्टिक्स, ठीक आहे, किंवा त्यांनी सांगितले फुल टाइम डिग्री इन BE, BTech, ME, MTech इन डाटा सायन्स, AI अँड मशीन लर्निंग, ठीक आहे. तर याच्यापैकी जर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल तुम्ही ह्या पोस्टसाठी इलिजिबल आहात. त्याच्यानंतर त्यांनी मिनिमम 5 वर्षाचा एक्सपिरियन्स रिलेटेड तुमच्या फील्डमधून सांगितलेला आहे. इथं त्यांनी तुमची जॉब प्रोफाईल मेन्शन केलेली आहे. आणि बघा स्किलमध्ये तुम्हाला हे मॅन्डेटरी आहे एक्सपिरियन्स असणं या तुमच्या पोस्ट रिलेटेड जे काही स्किल आहे ते इथं त्यांनी मेन्शन केलेलं आहे. इथं तुमचं स्किल इथं मॅन्डेटरी आहे त्यांनी सांगितलेलं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर जी पोस्ट आहे मॅनेजर सायबर सिक्युरिटी, ठीक आहे, त्याच्यासाठी पाहूया. मिनिमम वर्ष एज सांगितलेलं आहे 25, मॅक्झिमम 35 आहे. याच्यासाठी बघा क्वालिफिकेशन सांगितलं आहे BE, BTech कम्प्युटर सायन्समधून
इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमधून इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, ठीक आहे, किंवा फुल टाईम डिग्री इन MCA असलं पाहिजे, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा अँड त्यांनी म्हटलेलं आहे एनी वन ऑफ द फॉलोइंग सर्टिफिकेशन, ठीक आहे, तुमच्याकडे कोर्स असला पाहिजे सिस्को सर्टिफाय नेटवर्क असोसिएटचा किंवा सिस्को सर्टिफाय नेटवर्क असोसिएटचा, त्याच्यानंतर चेकपॉईंट सर्टिफाईड सिक्युरिटी एक्सपर्ट, पोलो अल्टो नेटवर्क सर्टिफाय नेटवर्क सिक्युरिटी इंजिनियर एक्सपर्ट, ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये डिझायरेबल बघा म्हटलेलं आहे फुल टाईम डिग्री इन MTech इन कम्प्युटर सायन्स IT, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स किंवा कम्युनिकेशन, ठीक आहे, हे त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर पहा इथं एक्सपिरियन्स त्यांनी तुमच्या रिलेटेड फील्डमधला इथं सांगितलेला आहे. इथं तुमची जॉब प्रोफाईल आहे आणि इथं तुमची स्किल, तुमच्या ज्या फील्ड रिलेटेड स्किल आहे ते इथं त्यांनी डिझायरेबलमध्ये सांगितलेले आहे, ठीक आहे. त्याच्यानंतरची जी पोस्ट आहे सिनियर मॅनेजर सायबर सिक्युरिटी, तर मिनिमम 27 वर्ष आहे, मॅक्झिमम 38 आहे. इथं त्यांनी क्वालिफिकेशन सांगितलं असे की BTech इन कम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन, ठीक आहे, किंवा तुमच्याकडे जर फुल टाईम MCA असेल प्लस क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. प्लस तुमच्याकडे इथं सांगितल्याप्रमाणे हे सर्टिफाईड कोर्सेस असणं गरजेचं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा इथे त्यांनी डिझायरेबलमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे असणं की तरीही चांगलं, नसेल तरीही काही प्रॉब्लेम नाही आहे. MTech असलं पाहिजे कम्प्युटर सायन्स IT इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन इंजिनिअरिंगमधून, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा इथं त्यांनी तुमच्याकडे 5 वर्षाचा मिनिमम एक्सपिरियन्स तुमच्या रिलेटेड फील्डमधून मागितलेला आहे. ही तुमची जॉब प्रोफाईल इथे सांगितलेली आहे आणि जे स्किल मधून त्यांनी सांगितले ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तर इथं बघा लिस्ट ऑफ इन्स्टिट्यूट टू बी कन्सिडर फॉर सर्टिफिकेशन रिक्वायरमेंट फॉर द पोस्ट ऑफ मॅनेजर डाटा सायंटिस्ट अँड सिनियर मॅनेजर डाटा सायंटिस्ट, या पोस्टसाठी ज्या काही त्यांनी सर्टिफिकेशन कोर्स मागितलेले आहेत ते कोणकोणत्या इन्स्टिट्यूटमधून ते कन्सिडर करणार आहे, त्या इन्स्टिट्यूटमधून इन्स्टिट्यूटची लिस्ट इथे दिलेली आहे, ठीक आहे. ही इन्स्टिट्यूटची पूर्ण लिस्ट आहे. तर तुमचं जर क्वालिफिकेशन म्हणजे तुम्ही जर सर्टिफिकेशन केलेलं असणार आहे तर या इन्स्टिट्यूटमधून जर तुमचं झालं असेल तर तुम्हाला ऍक्सेप्ट केलं जाणार आहे तिथं, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा एज रिलॅक्सेशन म्हटलेलं आहे. SC साठी 5 आहे, OBC साठी 3 आहे, PWS साठी 10 आहे, एक सर्व्हिसमॅन साठी 5 आहे आणि चिल्ड्रन फॅमिली मेंबर ऑफ दोज हु डाईड इन 1984 रिऑट्स त्यांच्यासाठी 5 आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा इथं त्यांनी गाईडलाईन्स दिलेल्या आहेत जे PWD कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी. स्क्राईब जर कोणाला अवेल करणार असाल, ठीक आहे, तर स्क्राईबची जी गाईडलाईन्स आहे ती इथं त्यांनी मेन्शन केलेली आहे. सिलेक्शन प्रोसिजर बघा काय, सिलेक्शन विल बी बेस्ड ऑन ऑनलाईन टेस्ट और रिटर्न टेस्ट फॉलोड बाय पर्सनल इंटरव्ह्यू, ठीक आहे, डिपेंडिंग अपॉन द ऍप्लिकेशन रिस्पॉन्स. तुमची एक ऑनलाईन ऍप्लिकेशन एक्झाम असणार आहे, प्लस त्या बेस ऑनलाईन ऍप्लिकेशनमध्ये तुमचे जे मार्क्स आहे त्या बेसिसवर तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जाणार आहे. तर ऑनलाईन ऑनलाईन जी रिटर्न एक्झाम होणार आहे त्याच्यासाठी बघा इथे त्यांनी मेन्शन केलेलं आहे की फर्स्ट 2 पार्टमध्ये एक्झाम होणार आहे, ठीक आहे. तर फर्स्ट पार्टमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की रिझनिंग असणार आहे 25 क्वेश्चन 25 मार्क्ससाठी, ठीक आहे. इंग्लिश लँग्वेज असणार आहे 25 क्वेश्चन 25 मार्क्ससाठी. त्याच्यानंतर बघा क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड असणार आहे 50 क्वेश्चन 50 मार्क्ससाठी, ठीक आहे. आणि पार्ट 2 मध्ये हे असे झाले 100 क्वेश्चन, ठीक आहे. त्याच्यानंतर प्रोफेशनल नॉलेज म्हणजे तुम्ही ज्या फील्ड किंवा ज्या पोस्टसाठी अप्लाय करताय त्याच्यासाठी जे डिझायरेबल प्रोफेशनल नॉलेज आहे, ठीक आहे, ग्रॅज्युएशननुसार ते तुम्हाला 100 मार्कासाठी विचारलं गेलं आहे. मॅक्झिमम 100 मार्क्स आहेत, 100 क्वेश्चन असणार आहे. असे तुमच्याकडे 2 तास असणार आहेत. 2 तासासाठी तुम्हाला 200 क्वेश्चन दिलेले आहेत विथ 200 मार्क्स, ठीक आहे. तर त्याच्यानंतर बघा इथं म्हटलेलं आहे त्यांनी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे 1/4, ठीक आहे. कॅन्डिडेट हॅव टू बी क्वालिफाईड all tests in part 1, part 2 will be 2, that is professional knowledge test will be equivalent
इव्हॅक्युलेटेड ओनली आफ्टर दोज हू विल बी क्वालिफाईड इन इच पेपर. ठीक आहे, तर इथे त्यांनी असं म्हटलेलं आहे की हा जो पार्ट 1 आहे, ठीक आहे, याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक टेस्ट म्हणजे जसं की रिझनिंग, इंग्लिश, पॉईंट, ठीक आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला क्वालिफाय करावंच लागेल, पास व्हावंच लागेल, जे काही मिनिमम मार्क्स सांगितलेले आहेत त्यांनी. ठीक आहे, त्याच्यानंतरच तुमचं जर तुम्ही इथं क्लिअर करताय ह्या तिन्ही पेपर, त्याच्यानंतरच तुमचं जे सेकंड पार्ट आहे जो की प्रोफेशनल नॉलेजचा आहे तो तुमचा कन्सिडर केला जाणार आहे, म्हणजे त्याचं अनालिसिस होणार आहे किंवा त्याचं रिव्ह्यू केला जाणार आहे. ठीक आहे, हे म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर बघा पर्सनल इंटरव्ह्यू जो असणार आहे तो तुमचा बघा 50 मार्काचा असणार आहे. तर क्वालिफाईंग मार्क्स बघा SC ST साठी 22.5 असणार आहेत आणि जे अदर कॅन्डिडेट आहेत अदर कॅटेगरीवाले जसं की ओपन OBC EWS PWD, ठीक आहे, ह्यांच्यासाठी जे असणार आहे ते 25 मार्क्स असले पाहिजे. ठीक आहे, तर candidate obtaining minimum qualifying mark in personal interview will be provisionally selected for issuing offer of appointment on the basis of aggregate score obtained by them in online written test. ठीक आहे, तर तुमचं जे सिलेक्शन होणार आहे, ठीक आहे, ते तुमचं सिलेक्शन हा जो पार्ट 2 आहे, ठीक आहे, याचे मार्क्स प्लस तुमचे इंटरव्ह्यूचे मार्क्स या बेसिसवरती होणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा इंटरव्ह्यू साठी इथे त्यांनी गाईडलाईन्स दिलेले आहे. त्याच्यानंतर बघा पर्सनल इंटरव्ह्यू जर तुमचा कंडक्ट केला जाणार आहे तर त्याच्यासाठी काही डॉक्युमेंट्स लागतात. ठीक आहे, तर डॉक्युमेंट्सची लिस्ट जी आहे ती इथे त्यांनी मेन्शन केलेली आहे, तर तेही पाहून घ्याल. त्याच्यानंतर बघा समोर सेंटर बघा, एक्झाम सेंटर इथं आहे ते त्यांनी दिलेले आहेत. इथं वेबसाईट त्यांनी दिलेली आहे. ठीक आहे, ह्या वेबसाईट आहे www.pngindia.in. ठीक आहे, इथे जाऊन तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन करायचं आहे. हे स्टेट वाईज त्यांनी सेंटर दिलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये बघा मुंबई, ठाणे, नागपूर, नाशिक, पुणे, ठीक आहे, कोल्हापूर या ठिकाणी तुमची एक्झाम होणार आहे. त्याच्यानंतर बघा ऑनलाईन ऍप्लिकेशन फी जी आहे ती SC ST PWD कॅन्डिडेटसाठी 50 रुपये प्लस GST 18% अशी टोटल 59 रुपये असणार आहे. आणि जे अदर कॅटेगरीचे कॅन्डिडेट त्यांची 1000 प्लस GST पकडून 1180 रुपये फीज आहे. ठीक आहे, तर ही तुम्हाला ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने करू शकता. त्याच्यानंतर इथं बघा जनरल इन्स्ट्रक्शन आहेत. तुम्ही फॉर्म ऍप्लिकेशन भरायच्या अगोदर काही जनरल इन्स्ट्रक्शन तुम्हाला फॉलो करावे लागतात, ते तुम्ही फुलफिल करताय की नाही हे पाहावं लागेल. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा जे SC ST कॅन्डिडेट आहेत, ठीक आहे, त्यांच्याकडे जे सर्टिफिकेट लागणार आहे किंवा त्यांच्याकडे जे कास्ट सर्टिफिकेट जे असणार आहे त्याच्यासाठी इथं गाईडलाईन्स दिलेली आहे, सेम दिलेली आहे PWD कॅन्डिडेटसाठी आणि EWS कॅन्डिडेटसाठी इथे त्यांनी दिलेली आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा candidate belonging to SC ST OBC PW EWS have to submit certificate in support of at the time of interview at any stage of the demand by the bank. ठीक आहे, तर या कॅटेगरीमध्ये जे कॅन्डिडेट येणार आहेत त्यांना त्यांचं जे सर्टिफिकेट असणार आहे ते इंटरव्ह्यूच्या वेळेस ओरिजिनलमध्ये सबमिट करावं लागतं. ठीक आहे, तर ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. इथं त्यांनी पूर्ण डिटेल्समध्ये दिलेलं आहे काय काय प्रोसिजर आहे किंवा कसं काय फॉलो करायचं ते. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा इथे त्यांनी बॉन्ड म्हटलेला आहे. ठीक आहे, तर बॉन्ड साठी बघा इथे त्यांनी म्हटलेलं आहे, इथं मगाशी जशा पोस्ट वाईज वरती स्केल सांगितले होते मी, एक मिनिट, इथं बघा सुरुवातीला जसं मी स्केल सांगितलेलं आहे हे जे स्केल इथं म्हटलेलं आहे. ठीक आहे, ह्या स्केलनुसार तुमचा बॉन्ड असणार आहे. तर बॉन्ड किती वर्षाचा आहे किंवा काय कसं आहे ते पाहूया. ठीक आहे, तर बॉन्ड बघा जे MMGS स्केल्स 3Gच्या ज्या पोस्ट आहेत, ठीक आहे, त्यांच्यासाठी 5 लाखाचा बॉन्ड असणार आहे आणि बॉन्ड पिरियड आहे 5 वर्षाचा. ठीक आहे, तर ज्या MMG स्केल 2G जी पोस्ट असणार आहे त्यांच्यासाठी 3 लाखाचा बॉन्ड आहे 3 वर्षासाठी आणि त्या JMGSG जी पोस्ट होती स्केल 1ची त्याच्यासाठी 1 लाखाचा बॉन्ड आहे आणि 3 वर्ष चा टाइम असणार आहे. ठीक आहे, तर हा बॉन्ड म्हणजे ह्या काय प्रोसिजर आहे. ठीक आहे, तर मी तुम्हाला सांगते बॉन्डचं असं आहे की तुम्ही
एखादी ऑर्गनायझेशन जॉईन केली, ठीक आहे, आणि तिथून जर तुम्ही जॉब सोडताय तर हे जे मिनिमम पिरियड त्यांनी बॉन्ड पिरियड सांगितलेला आहे, ठीक आहे, त्याच्या अंदर म्हणजे ते वर्ष कंप्लीट होण्याच्या अगोदर तुम्ही जर एखादी ऑर्गनायझेशन रिझाईन करताय तर तुम्हाला ही जी अमाऊंट आहे बॉन्ड अमाऊंट, ठीक आहे, ती त्या ऑर्गनायझेशनला द्यावी लागते. तर हा तो मिनिमम पिरियड आहे. म्हणजे तुम्ही जर स्केल 1 म्हणून इथं जॉईन करताय आणि जर 3 वर्षाच्या अगोदर तुम्ही जर पोस्ट सोडली तर तुम्हाला 1,00,000 रुपयाचा जो बॉन्ड आहे म्हणजे तुम्हाला 1,00,000 रुपये अमाऊंट बँकेला द्यावी लागेल, ठीक आहे, असं त्याचं मिनिंग आहे. त्याच्यानंतर बघा ऍप्लिकेशन कसं करायचं, ठीक आहे, तर त्याची ही प्रोसिजर इथे दिलेली आहे. ऍप्लिकेशन चालू झालेलं आहे 24 मे पासून, लास्ट डेट आहे 11 जून, ठीक आहे. तर ऑनलाईन ऍप्लिकेशनची जी प्रोसिजर आहे किंवा काय काय इन्स्ट्रक्शन फॉलो करायचे आहेत ते इथं त्यांनी दिलेले आहेत. ही वेबसाईट दिलेली आहे, इथं जाऊन तुम्ही ऑनलाईन ऍप्लिकेशन करू शकता, ठीक आहे. त्याच्यानंतर पेमेंट मोड दिले आहे, ऑनलाईन ऍप्लिकेशन कसं करायचं, त्याच्यानंतर पेमेंट कसं करायचं. त्याच्यानंतर बघा फोटोग्राफ आणि जे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावे लागतात, सिग्नेचर, ठीक आहे, त्याच्यासाठी बघा फोटोग्राफ तुमचं त्याच्यासाठी गाईडलाईन्स इथं दिलेली आहे. त्याची जी साईज असणार आहे 4 सेंटीमीटर इंटू 3.5 सेंटीमीटर, ठीक आहे. सिग्नेचरची बघा सिग्नेचरची साईज इथे त्यांनी मेन्शन केलेली आहे. त्याच्यानंतर पिक्सेल किती पिक्सेल मध्ये असला पाहिजे, ह्याच्यापेक्षा जास्त नसले पाहिजे, ठीक आहे. सेम इथं दिलेलं आहे. त्यांनी फोटोग्राफसाठी 200 KB ते 50 KB मध्ये असला पाहिजे फोटोग्राफ. सिग्नेचर जी आहे 10 KB ते 20 KB मध्ये असणं गरजेचं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर लेफ्ट थंबसाठी बघा इथं त्यांनी दिलेलं आहे. त्याची साईज जी असणार आहे ती 20 KB किंवा 50 KB पेक्षा असलं पाहिजे. हँड रिटन डिक्लेरेशन एक द्यावं लागतं तुम्हाला, ठीक आहे. ते इथं बघा त्यांनी म्हटलेलं आहे इंग्लिशमध्येच लिहायचं आहे. व्हाईट पेपरवरती ब्लॅक इंकने, ब्लॅक पेनने तुम्हाला लिहायचं आहे. फाईल टाईप ही त्यांचं जे JPG आणि JPEG फॉर्मॅटमध्ये असलं पाहिजे. हँड रिटनची साईज असली पाहिजे 100 KB ते 50 KB ते 100 KB, ठीक आहे. प्रूफ ऑफ एज त्याच्यामध्ये बघा बर्थ सर्टिफिकेट येतं, 10वीचं सर्टिफिकेट येतं, बोर्ड सर्टिफिकेट, तर त्याची PDF फॉर्मॅट असणं गरजेचं आहे आणि त्याची साईज 500 KB असली पाहिजे, ठीक आहे. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट जे डिसॅबिलिटी सर्टिफिकेट आहे, ठीक आहे, तेही PDF फॉर्मॅट असलं पाहिजे आणि त्याची जी साईज आहे ती 50 KB पेक्षा जास्त नसली पाहिजे, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा जसे तुमचे क्वालिफिकेशन नुसार जे सर्टिफिकेट्स आहेत त्याचीही तर त्यांनी मेन्शन केलेली आहे. जी साईज असणार PDF फॉर्मॅटमध्ये असले पाहिजे आणि 500 KB पेक्षा जास्त तुमची साईज नसली पाहिजे. त्याच्यानंतर पोस्ट क्वालिफिकेशन जसं की तुमचं एक्सपिरियन्स वगैरे आहे त्याच्यासाठी पण 500 KB पेक्षा जास्त तुमची साईज जी असणार आहे PDF ची ती नसली पाहिजे. त्याच्यानंतर बघा सिग्नेचर आणि जे हँड रिटन तुम्ही अपलोड करणार आहात ते कॅपिटल लेटरमध्ये नाही लिहायचं आहे तुम्हाला, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा डॉक्युमेंट अपलोड करण्याची प्रोसिजर जी आहे ती इथं त्यांनी मेन्शन केलेली आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा लास्ट डेट ऑफ रजिस्ट्रेशन ऑनलाईन त्यांनी 11 जून सांगितलेली आहे. त्याच्यानंतर बघा ही इथं वेबसाईट मेन्शन केलेली आहे. या वेबसाईटला जाऊन तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन भरायचं आहे, ठीक आहे. आणि जी एक्झाम असणार आहे ती इथं त्यांनी वरतीच मेन्शन केलं होतं 7 जुलै 2 जुलै, ठीक आहे. 2 जुलैला तुमची एक्झाम होणार आहे, ठीक आहे. तर एक चांगला चान्स आहे बँकेमध्ये ॲज अ ऑफिसर स्केल 1, स्केल 2, स्केल 3 म्हणून सर्व करण्याचा. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि व्हिडिओ रिलेटेड काही सजेशन असेल तर मला नक्की लिहा. मी ते तुमचे सजेशन ॲक्सेप्ट करून त्या पद्धतीनं व्हिडिओ बनवण्याचा किंवा जे काही सजेशन असेल ते फॉलो करण्याचा नक्की प्रयत्न करेन. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की मला सांगा. थँक्यू सो मच.